मराठवाड्याला मुंबईशी जोडण्यासाठी पुन्हा एक नवीन मार्ग तयार होतो आहे. लातूर कल्याण एक्सप्रेसवे, ज्यासाठी 35,000 कोटीचा खर्च येणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे असं समजतं आहे. आपल्यासोबत लातूरच्या शेजारचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू, कारण सभागृहामध्ये आज ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही बोलले, त्यावरही बोलू. पाटील साहेब, हा जो मार्ग तयार होणार आहे त्याने मराठवाड्याला मुंबईशी जलद गतीनं जोडलं जाणार आहे, काय बोला? महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा नाव वापरलं तुम्ही. शक्तीपीठ महत्त्वाकांक्षी आहे, लातूर कल्याण महत्त्वाकांक्षी आहे. ठीक आहे, रस्ते करण्याबद्दल काय नाही, पण हे रस्ते करताना ग्रामीण भागाच्या दळणवळणाचे रस्ते आहेत, त्याची परिस्थिती आज बघा तुम्ही. मागच्या 5-5 वर्षापासून रस्त्याची कामं चालू आहेत. 79,000 कोटीची ठेकेदाराची बिलं थकवल्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी कामं अर्धवट सोडून दिलेत. रोज शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला ज्या रस्त्यानं जावं लागतं ते रस्ते करा आणि मग हायवे बांधा. हे रस्ते तुमचे सगळे व्यवस्थित झाले आणि जर तुम्ही नंतर हायवे बांधले, तुम्ही सगळे हायवे बांधून ठेवताय, पण तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल, गावापासून रस्ता असेल, ह्या रस्त्याची पूर्णतः गुडघ्या इतके खड्डे आहेत, रोज अपघात होत आहेत, लोकांचे मृत्यू होत आहेत. ह्याकडे सरकार कधी लक्ष देणार आहे? ह्यासाठी तरतूद करा, ह्यासाठी निधी द्या, आईचे रस्ते चांगले करा. शेतकऱ्यांना त्या शेतातून माल बाजारापर्यंत नेण्यासाठी हा रस्ता आधी व्यवस्थित करा आणि मग तुम्ही मोठे मोठे तुमचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, जसा समृद्धी होता, आता शक्तीपीठ आहे, आता हा नवीन आपण लातूर मुंबई सांगताय, हे करण्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही. परंतु ज्या मूळ गोष्टी आहेत, जे ग्रामीण भागाच्या दळणवळणाची साधनं आहेत, ह्यासाठी तुम्ही आधी निधी द्या. ते दळणवळण योग्यरीत्याने करा. त्या शेतकऱ्यांना त्यांचा माल किंवा शेतात त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल, हे रस्ते आधी चांगले करा आणि मग तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, असं माझं मत आहे. राज्यावरती सध्या 8 लाख कोटीचं कर्ज आहे आणि राज्य सरकार पुन्हा नवीन रस्ते बांधून हे कर्ज वाढवते, असं तुम्हाला वाटत नाही का? राज्य सरकारची सध्याची जी कार्यपद्धती बघता, ज्या गोष्टीला कर्ज मिळतं आहे ह्याच गोष्टीचं सध्या राज्य सरकार त्या गोष्टीच्या पाठीमागं आहे. त्या रस्त्यातून प्रोजेक्ट मोठे मोठे आणणे, कर्ज घेणे, वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेऊन कर्जाचा बोजा वाढवणे आणि इथं टेंडर काढून. साधं उदाहरण की महाराष्ट्रात काही असे मोठे रस्ते आहेत, हे 30% 40% अभावनं रस्त्याची कामं दिली जातात आणि तेच नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांची 30-40% बिल होणं. मग हा फरक किती जातो? हा पैसा जातो कुठं? मग ही महत्त्वाकांक्षा, कोणाची महत्त्वाकांक्षा, कसली महत्त्वाकांक्षा आहे, ही महाराष्ट्रात जनतेसमोर आलं पाहिजे. शेतकरी कर्जमाफीला एकीकडे पैसे नसल्यामुळं तरतूद करण्यासाठी अडचण येते. पीक विमा योजना बंद आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक योजना, तुम्ही सभागृहातही बोललात की शेतकरी समृद्धी योजनेसाठीचा पैसा दिला गेलेला नाही आहे. मग एकीकडे राज्य शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं आहे आणि फक्त रस्त्यांचीच कामं करते असं वाटतं. रोज शेतकरी आत्महत्या करतोय, रोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे, थांबलेलं नाही. 31,628 कोटी रुपयाची पॅकेजची घोषणा केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पडले, हाही प्रश्न. शेतकऱ्यांविषयी सरकार किती गांभीर्यानं काम करतं, हे साधं उदाहरण म्हणजे साधा ह्यांनी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही. एवढं राज्य कर्जबाजारी असताना, राज्याला पैशाची गरज असताना, म्हणजे तुम्ही गांभीर्य कशात आहेत तुमच्याकडे? म्हणजे शेतकऱ्याविषयी तुम्ही किती गांभीर्यानं काम करताय, किती तळमळ आहे, हे तुमच्या वागण्यातून दिसून येते. आणि पीक विमा, यांनी 1 रुपयातला पीक विमा बंद केला. त्यावेळेस सांगितलं की 5,000 कोटी दरवर्षी शासनाची बचत होते आणि हे 5,000 कोटी आपण पुढचे 5 वर्ष म्हणजे 25,000 कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेला देऊ आणि त्यातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवू, शेतकऱ्यांना बाकीचे साधनसामुग्री देऊ, अशी घोषणा केली. काय झालं त्याचं? कृषी समृद्धीसाठी किती तरतूद केली? 1 रुपया तरतूद नाही. आणि दुसऱ्या बाजूला कृषी समृद्धी योजनेसाठी 3 वर्षाच्या आराखड्याला मान्यता दिली. तो कितीचा? 5,668 कोटीचा. म्हणजे जो पैसा तुम्हाला वर्षाला खर्चाला पाहिजे होता, त्यासाठी कसली तरतूद नाही. तुमचे पैसे वाचलेले पैसे, पीक विमा योजनेचे पैसे वाचलेले आहेत, तरतूद नाही कसली केली. एवढ्या मोठ्या पुरसमात देऊन ठेवल्यात, त्यांना पैसे 2-2 वर्ष ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे सबसिडीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि तुम्ही असे रस्ते बांधून, मोठ्या इमले बांधून हे कुणाचं भलं करणार आहेत? आधी शेतकरी मरतोय, आधी शेतकरी आत्महत्या थांबवा. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे जे पैसे तुम्ही कृषी समृद्धी योजनेला देणार होता ते पैसे द्या. शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळं असेल, मग ड्रोन असेल किंवा या कृषी यांत्रिकीकरण असेल, ज्या ज्या गोष्टीची त्याला पूर्वसंमती, त्याचे पैसे तरतूद, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, ह्याची तरतूद लगेच करून त्यांना त्याच्या सबसिडीचे पैसे तात्काळ द्या आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्ही करा. प्रश्न आला होता त्या तारांगीत प्रश्नात, असं उत्तर विचारलं होतं की लेखी प्रश्नात, किंवा 5,328 रुपये सोयाबीनचा हमीभाव असताना खुल्या बाजारात कमी भावाने विकल्यामुळं शेतकऱ्यांना 1,000, 1,500, 2,000 रुपये प्रति क्विंटल नुकसान झालं आहे का? हे खरे आहे का?
तर पणन मंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सरकार किती निगरगट्ट झालं, किती तद्दन खोटं बोलतंय, मी कागदावर सो खोटं बोलतंय, ते हे खरे नाही असं उत्तर दिलं. मग हे कसं शक्य आहे? म्हणजे वस्तुस्थिती काय आहे यात? आपण कमी हमीभावापेक्षा आजही बाजारात जावं, कुठल्याही बाजारात जावं, पणन मंत्र्यांनी जावं, सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधींनी जावं आणि हमीभावापेक्षा कमीनं खरेदी चालू आहे, सर्रासपणे चालू आहे. शेतकऱ्यांची लूट होते आणि तुम्ही खरं नाही म्हणता. मी शेतकऱ्यांविषयी तुम्ही किती गांभीर्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी तुमचं गांभीर्य आहे हे यातून दिसून येतं. रस्ते बांधा, विकास करा, याला आमचा विरोध असणार नाही. मात्र शेतकऱ्यांकडेही बघा, शेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग सरकार शेतकऱ्यांकडे बघणार का नाही, असा सवाल उपस्थित करत कैलाश पाटलांनी खंत व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजालेसह ब्रह्मा चट्टे, LS मराठी, नागपूर.